गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला राज्यातील लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीत त्याचा मोठा फायदा महायुतीला झाला होता. परंतु आता लाडकी बहीण योजनेचा लाभ 14,298 पुरुषांनी घेतल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21.44 कोटी रुपयांचे वाटपही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करत असताना हा प्रकार उघडकीस आला असून लाभार्थ्यांच्या यादीमध्ये 14,298 पुरुष असल्याची माहिती समोर आली. आता हे पुरुष यादीमध्ये कसे घुसले, त्यांची छाननी कोणी केली, महिलांसाठी असलेल्या योजनेवर पुरुषांनी कसा डल्ला मारला, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेटाची पडताळणी केली असता आणखी गंभीर माहिती समोर आली आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे 2,36,014 लाभार्थी असे आहेत की पुरुष असूनही त्यांनी महिलांची नावे देऊन लाभ घेतला असावा. त्यांची छाननी करण्याचे काम सध्या सुरू आहे. 14,298 पुरुष योजनेचा लाभ घेत होते असे निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा 1,500 रुपये मानधन बंद करण्यात आले आहे. अपात्र असताना देखील पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का, असा प्रश्न समोर येत आहे.